अकोल्यातील शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयातील विशाखा समितीच्या एकतर्फी निर्णयाविरोधात माजी सैनिकांना रुग्णालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। या समितीने कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी निर्णय दिला असा आरोप बीएसएफ मधून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांना केला आहे। बीएसएफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक किसन गायकवाड हे अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात खासगी सुरक्षा संस्थेत सुपरवायझर म्हणून कार्यरत होते। त्यांना खोट्या आरोपात गोवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। विशाखा समितीने 11 फेब्रुवारी 2025 रोजी एकतर्फी निकाल देऊन अन्याय केला आहे असा आरोप करत किसन गायकवाड 13 ऑक्टोबर पासून कुटुंबियांसह उपोषणास बसले आहे। या निर्णयाचा पुनर्विचार करून कामावर परत घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तत्कालीन वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर वंदना पटोकार आणि भूतपूर्व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील आणि तत्कालीन विशाखा समिती अध्यक्ष यांनी संगनमताने अन्याय केल्याचाही आरोप गायकवाड यांनी केला आहे। गेल्या 8 महिन्यांपासून संबंधित विभागांना निवेदन देऊनही त्यावर विचार होत नसल्याने आपण आमरण उपोषण पुकारल्याचं ते म्हणाले। मला आज दुसरा दिवस आहे सर उपोषणाला बसायला आणि माझी मागणी हेच आहे की विशाखा समितीने एक काल्पनिक घटनेला एक खोटे स्वरूप देऊन माझ्या विरोधात जे पुरावे नसताना सुद्धा एक खोटे अहवाल तयार करून माझ्या कंपनीला दिले। त्यामुळे कंपनीने मला कामावरून टर्मिनेट केलेले आहे आणि या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलेले आहेत, जिल्हा स्त्री रुग्णालयाला पत्र दिलेले आहेत, कलेक्टर ऑफिसला पत्र दिलेले आहेत। तर तिथनं त्यांनी मला सर्वांनी एकच उत्तर दिलं की याच्यावर शहानिशा करून हे फक्त जिल्हा स्त्री रुग्णालय तुम्हाला न्याय देऊ शकते। या संदर्भात माझा परिवार आज दिनांक 14 रोजी माझा परिवार आज ऑफिसला MS साहेबांकडे गेले होते। त्यांनी मला असे आश्वासन दिले की आज रोजी आम्ही आपल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही, आम्ही आपल्या कोणत्याही अर्जावर असं समर्थन देऊ शकत नाही, कोणताही निर्णय तुमच्या बद्दल देऊ शकत नाही असं त्यांनी मला आज आश्वासन दिलेलं आहे। पण ते आश्वासन सर्व खोटं आहे। जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी माझे उपोषण माघार घेणार नाही।